फ्लॉवरची भाजी अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. अतिशय टेस्टी होते आणि 10 मिनिटात तयार होते. सर्वजण आवडीने खातील. त्यासाठी मी इथं फ्लॉवर चांगला निवडून चिरून घेतलेला आहे. स्वच्छ करण्यासाठी मी गरम पाण्यामध्ये 1 चमचा मीठ घालून चांगलं उकळी येऊ दिलं आणि त्यानंतर मी चाळणीमध्ये तो नितळून घेतलेला आहे. कढईमध्ये तेल गरम करून जिरे मोहरी ॲड केलं. त्याच्यामध्ये कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे. थोडी हळद आणि तिखट ॲड केलं. त्याच्यामध्ये फ्लॉवर ॲड केला. ते मिश्रण चांगलं एकजीव करून घेतलं, परतून घेतलं. त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं. पुन्हा ते मिश्रण चांगलं परतून घेतलं. 2 मिनटं झाकण ठेवून चांगली वाफ येऊ दिली म्हणजे भाजीला अतिशय टेस्ट येते. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि अगदी थोडंसं पाणी मी ॲड केलेलं आहे. शेंगदाण्याचा कूट ॲड केला. तो हलवायचा नाही म्हणजे ती भाजी खाली लागत नाही आणि अतिशय टेस्टी होते. 5 मिनटानंतर आपली इथं फ्लॉवरची अतिशय टेस्टी भाजी तयार आहे. चपातीसोबत खाऊ शकता. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.